Nature of assets, nature of goods, condition of product, activities of farm, etc. फायर इन्शुरन्स मध्ये जर आपल्याला फायर इन्शुरन्स काढायचा असेल तर आपल्याला आपल्या दुकानाची स्ट्रक्चर कसं आहे ते सांगावं लागेल. नेचर ऑफ गुड्स, त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे वस्तू साठवतो, आणि त्यानंतर कंडिशन ऑफ प्रोडक्ट, आपल्या दुकानाची कंडिशन कशी आहे, आणि ॲक्टिव्हिटीज ऑफ द फार्म म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा दुकानात दिवसभरात कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात. आणि सेकंड मरीन इन्शुरन्स, information relating to size of the ship, nature of cargo, packaging of cargo. Marine insurance मध्ये ship owner normally insurance देतात. यामध्ये size of the ship, यामध्ये शिपची साईज मॅटर करत असते की शिप लहान आहे का मोठी आहे किंवा नवीन आहे का जुनी आहे सुद्धा मॅटर करते. त्यानंतर नेचर ऑफ कार्गो, आपण शिपमध्ये जे कार्गो नेणार आहोत ते कोणत्या प्रकारचे कार्गो आहे, सपोज ज्वेलरीची आहे का किंवा कोणत्या प्रकारचे, हे सुद्धा यामध्ये मॅटर करते. त्यानंतर पॅकेजिंग ऑफ कार्गो, कार्गोची पॅकेजिंग प्रॉपर आहे का, लूज आणि कशी आहे हे सुद्धा यामध्ये मॅटर करतात. त्यानंतर मोटर इन्शुरन्स, एज अँड प्रोफेशन ऑफ द ड्रायव्हर, प्रिव्हिजन कन्व्हिक्शन, रिफ्युजल ऑफ द अदर कंपनीज इन्शुर. यामध्ये ड्रायव्हरला जर मोटर इन्शुरन्स काढायचा असेल तर ड्रायव्हरची एज, ड्रायव्हर यंग आहे की जुना आहे किंवा एक्सपिरियन्स आहे किंवा प्रोफेशन, त्याचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे किंवा प्रिव्हियस विक्टीम त्याने अगोदर कोणता गुन्हा केलेला आहे का, किंवा रिफ्युजल ऑफ द अदर कंपनीज टू इन्शुर, त्यामध्ये त्याने अगोदर जर कोणत्या इन्शुरन्स कंपनीकडे गेला असेल इन्शुरन्स केला तर अगोदर त्याला कोणत्या कंपनीने रिफ्यूज केलं, नाकारलेला आहे का किंवा का नाकारलेला आहे हे सुद्धा त्याला नमूद करावं लागेल इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स घेण्यासाठी. त्यामध्ये केस लॉ पण आहे, डेट वर्सेस ब्लॅक मोड, त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर व्हॉट ॲक्सिडेंट हॅव ऑक्युर्ड इन अ कनेक्शन विथ युअर कार ड्युरिंग पास्ट 2 years इन्क्लूड कॉस्ट, त्यामध्ये अगोदरही 2 वर्षात जर इन्शुरन्स घेतला असेल गाडीचं तर सगळी डिटेल सांगावं लागेल ड्रायव्हरला. त्यानंतर पुढील टॉपिक सुशांत भाऊ.